आमदार प्रतिनिधी व धुळे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित पिंपळनेर नागरिकांची बैठक संपन्न। प्राप्त माहिती अशी की गेल्या 4 वर्षापासून पिंपळनेर शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्याने सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी वर्गाला, शाळकरी मुलांना रस्त्यातील खड्डे व धुळीमुळे दिवस रात्र त्रास सहन करावा लागत आहे। संदर्भात डॉक्टर तुळशीराम गावित व पिंपळनेर शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय रेस्ट हाऊस येथे बैठक संपन्न झाली। बैठकीत पिंपळनेर शहरातील मुख्य रस्त्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याने सर्व शहरातील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला। मध्यभागी असलेला पूर्वीच्या प्रमाणे रस्ता लवकरात लवकर तयार करून मिळावा यासाठी आमदारांनी लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे होते। सर्व ऐकून डॉक्टर तुळशीराम गावित यांनी सांगितले, हा रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात येणार आहे असे आश्वासन पिंपळनेरकरांना दिले। पुढे बोलताना असेही सांगितले की ही बाब न्यायालयात न्यायप्रविष्ठेत असल्याने जेव्हा निकाल लागेल तो सर्वांना मान्य आहे, परंतु रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पूर्वीच्या काळातील असलेला रस्ता तयार करण्यात यावा, याचा दोन्ही बाजूला असलेल्या दुकानधारकांना अथवा घरमालकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन व सर्वांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करण्याचे वचन डॉक्टर तुळशीराम गावित यांनी पिंपळनेरकरांना दिले असून लवकरात लवकर पाठपुरावा केला जाईल। गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या धूळ खड्डे मुक्त रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले। या संदर्भात डॉक्टर तुळशीराम गावित यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली। पिंपळनेर वासियांचं जी कायमची अडचण आहे ती आहे MSRDC कडनं तयार करण्यात येणाऱ्या गावातील रस्त्याची, म्हणजे सामोडे चौफुली पुलापासनं ते GT पॉइंट पर्यंत हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे, परंतु तिथे काही अडचणीमुळे आज तो रस्ता होत नाहीये आणि म्हणून आज या पिंपळनेर शहरातील सगळ्या नागरिकांच्या ठिकाणी बैठक जी बोलवली होती त्या बैठकीमध्ये सगळे नागरिक उपस्थित होते। त्यांचं म्हणणं, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्याच्यावरनं आज सर्वांनी एकमताने असा निर्णय केलेला आहे की GT पॉइंट पासनं ते साधारणतः पुढे जे एक अवधूत पर्यंत आणि अवधूतच्या पुढून आणखी काही जो भाग आहे तो पुलापर्यंत ज्या ठिकाणी जे रस्ता करायचा आहे तो रस्ता MSRDC कडनं तो रस्ता आपण कॉन्क्रीटचा करून घ्यायचा आहे किंवा रस्ता करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी सर्वांनी संमती दर्शवलेली आहे। या संदर्भामध्ये सोमवारी 24 तारखेला कलेक्टरच्या दालनासमोर सगळं पिंपळनेर वासीय नागरिक बंधू भगिनी आणि स्वतः आमदार आणि लोकप्रतिनिधी या सगळेजण मिळून त्या ठिकाणी ते जमणार आहेत, इथे उपोषणाला बसणार आहेत, धरणे आंदोलनाला बसणार आहेत आणि कलेक्टर साहेबांना देखील निवेदन देणार आहे। तत्पूर्वी कालच पुन्हा आमदार महोदयांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना ते निवेदन देऊन MSRDCच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ताबडतोब याच्यावर तोडगा काढण्यासाठी हे काम सुरू करण्यासाठी त्यांना आदेशित केलेलं आहे। परंतु तरी देखील आपण आपल्या याच्याप्रमाणे या इथल्या सर्व नागरिकांनी ठरवल्याप्रमाणे सोमवारी सकाळी 10 ते 11च्या दरम्यान कलेक्टर महोदयांकडे जाऊन आपलं म्हणणं, आपलं निवेदन त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी MSRDCचे नाशिकचे, धुळ्याचे आणि इतर अधिकारी यांच्या समवेत कलेक्टरकडे बैठक घ्यायची। त्या बैठकीमध्ये हा निर्णय करून लवकरात लवकर हा रस्ता सुरू करणे आणि पिंपळनेरवासी नागरिकांची आहे ती समस्या कायमस्वरूपी निकाली करण्याचं आजच्या बैठकीत ठरलेलं आहे। उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने